नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचा अनालिसिस. तर टाइम होऊन गेला 9:30, थोडंसं लेट झालेलं आहे, काही हरकत नाही. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, शिफ्टिंग चेक करायचे. शिफ्टिंग मध्ये आल्यानंतर चेक करतोय रेजिस्टन्स साईडला मला शिफ्टिंग दिसते. शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,400 वरून 24,350, 9 वाजून 25 मिनिटाची शिफ्टिंग आहे. हिला आपण कन्सिडर करणार आहोत. तर आता आपल्याला चेक करायचंय की ऍक्च्युअल कोणामुळे शिफ्टिंग झाले. 24,350 वरती क्लिक करूया. तर तिथे चेक केलं तर ह्या ओआय चेंज आलेला आहे 100%. व्हॉल्यूम आणि ओआय पण पर्सेंटेज वाढताना दिसत आहे, म्हणजेच रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आहे. कुठून 400 वरनं 350 वरती शिफ्ट झालेला आहे. आता त्याच्या खाली पर्सेंटेज अजून मला वीकनेस दिसते. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का, तर इथे इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. जर समजा पर्सेंटेज वाढले तर रेजिस्टन्स अजून 350 वरनं 300 वरती यायचा प्रयत्न करताना दिसेल. आता यूएस सपोर्ट साइडला काय दिसतंय, तर सपोर्ट साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,350 वरनं 24,300, 9:15 ची शिफ्टिंग हिला आपण कन्सिडर नाही करणार, कारण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला आपण प्राधान्य देतो. तर आता काय प्लॅन करू शकतो मी, सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे 24,300 पे, त्याच्यावरती वीकनेस आहे का, नाही, डिक्रीजिंग आहे आणि फ्लॅट आहे. जर इन्क्रीजिंग झाली तरच मला अडचण येऊ शकते, नाहीतर नाही. तर माझे काय काय ट्रेड प्लॅन होणार, सगळ्यात पहिले मी पुढचा प्लॅन करणार. पुढचा ट्रेड कुठून, 24,400चा रेजिस्टन्स किंवा 24,350च्या रेजिस्टन्स वरून. आता माझा ऑलरेडी 24,350च्या रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड चालू आहे, जेणेकरून मी काय केलेलं आहे, कॉल सेल केलेला आहे. कशामुळे, कारण आज आयव्ही कमी असल्यामुळे मला कॉलचा ट्रेड करावा लागला. इथे माझी पोझिशन तुम्हाला दिसत असेल, 24,400चा कॉल सेल आहे आणि 24,800चा कॉल बाय आहे. ही पोझिशन माझी होल्ड आहे. बघूया लेवलच्या खाली क्लोज झालेला आहे, काय होतंय संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पोस्ट मार्केटमध्ये. धन्यवाद.